हाय फ्रेंड्स, हॅलो नमस्कार फ्रेंड्स. आज आपण दिंडीतल्या लोकांनी म्हणजे दिंडीतले जे आचारी असतात त्यांनी जास्त प्रमाणात पोहे कसे बनवले याची रेसिपी पाहणार आहोत. तर साधारणपणे 50-60 लोकांसाठी हे पोहे आहेत. तर यासाठी 5 ते 6 किलो पोहे ऑलरेडी स्वच्छ केलेले होते, ते भिजवायचे आहेत. तर एका कढईमध्ये जास्त पाणी घेऊन त्यामध्ये हे क्विकमध्ये त्यांनी लगेच काढले. अगदी त्याला ते पोहे बुडेल इतपत पाणी होतं आणि लगेच हे काढून घ्यायचे आहेत, कारण काढता काढता पुन्हा ते जास्त भिजतील आणि जास्त भिजल्यानंतर चिखलासारखे होतील. सो क्विक यांनी काढलेले होते. आणि त्यानंतर यामध्येच हळद घातलेली आहे. हळद सुद्धा व्यवस्थित सर्व पोह्यांना लावून घ्यायची आहे. तर त्यानंतर शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत मोठ्या कढईमध्ये. तर शेंगदाणे व्यवस्थित भाजल्यानंतर त्याच कढईमध्ये आता तेल घातलेलं आहे. तर तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर आता यामध्ये सर्वात आधी जिरे मोहरी घातली. त्यानंतर बारीक चिरून घेतलेला कांदा घातलेला आहे. कांदा व्यवस्थित या ठिकाणी परतायचा आहे. गॅसचा शेगडा असतो, गॅसची फ्लेम खूप मोठी असते, सो एकदम पटपट या ठिकाणी होतं. तर आता यामध्येच कढीपत्त्याची पाने घातली. तर कढीपत्त्याची पाने घातल्यानंतर व्यवस्थित तळून घेतल्यानंतर आता यामध्येच त्यांनी थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे. तर यांची पद्धत थोडीशी वेगळी असते. तर ही आणि हे खूप स्वादिष्ट हा प्रसाद होत असतो ॲक्च्युली, कारण की कोथिंबीर तेलामध्ये घातल्यामुळे त्याची सुद्धा चव त्या तेलामध्ये उतरत असते. त्यानंतर हिरव्या मिरच्यांचे बारीक तुकडे यामध्ये घातलेले आहेत. मिरच्या व्यवस्थित तळून घ्यायच्या आहेत. तर या प्रसादालाच रामनामाची सुद्धा जोड असते, म्हणजे माऊलींच्या नामस्मरणासोबत हा प्रसाद बनलेला असतो, त्यामुळे तो खूपच स्वादिष्ट होतो. तर आता या ठिकाणी शेंगदाणे आणि फुटाण्याची डाळ टाकलेली आहे तेलामध्ये, व्यवस्थित तळून घेतलेलं आहे त्यांनी. मी फक्त हा व्हिडिओ शूट केलेला आहे. तर बघा, व्यवस्थित तळून घेतल्यानंतर आता यामध्ये जे पोहे हळद लावून घेतलेले होते ते पोहे घालायचे आहेत. तर मी या ठिकाणी यांना विचारले की आम्ही तर तेलामध्येच हळद टाकतो आणि नंतर परततो. तर ते बोलले की गॅसची फ्लेम खूप जास्त असते, सो हळद करपते, त्यामुळे त्यांनी पोह्याला हळद लावून घेतलेली आहे. तर हे अगदी योग्य आहे. जास्त प्रमाणात बनवायचं असेल तर ही टिप लक्षात ठेवायची. तर अशा पद्धतीने व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि थोडीशी साखर सुद्धा यांनी घातलेली आहे यामध्ये. तर मीठ आणि साखर घालून व्यवस्थित याला परतायचं आहे. अशा पद्धतीने हे प्रसादरूपी पोहे तयार आहेत. तर अशा पद्धतीच्या दिंडीतल्या लोकांनी केलेल्या जास्त प्रमाणात व्हेज पुलाव कसा बनवायचा, भाज्या कुठल्या कशा बनवायच्या, त्याची एक स्वतंत्र प्लेलिस्ट आहे, तुम्ही जाऊन चेक करू शकता. तर आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत रामकृष्ण हरी.